नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी दीपाली. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी तुमच्यासाठी खास अशी लघुकथा घेऊन येत आहे. स्वप्नातला क्षण. रात्रभर पावसाच्या सरींनी खिडकीत ठोठावल्या होत्या. स्वरा उशिरा झोपली होती. मनात एकच विचार, आईची आठवण झाली. फार दिवस झाले तिला भेटून. तिला असं वाटत होते आई तर नव्हती. आई गेली तेव्हा स्वरा फक्त 18 वर्षाची होती. वयाच्या एका नाजूक वळणावर आईचे छत्र हरवलं. तिची हसू, तिचा आवाज, तिच्या केसावरून फिरवणारी बोट, सगळं आठवत राहायचं. मग आज तिला अचानक खूप खोल आठवण झाली होती. रात्री एक स्वप्न पडलं. स्वरा एका फुलांनी भरलेल्या बॅगेत चालत होत असते. हवेत मंद सुवास. समोरच्या झाडाखाली एक जण बसलेली असते, पांढऱ्या साडीत हसत. आई. स्वराचं काळीज धडधडायला लागलं. ती तिच्याकडे धावते, पण आवाज फुटत नाही. आई तिला बघून म्हणते, स्वरा, तू खूप मोठी झालीस ग. तुझ्या अभिमान वाटतो मला. स्वरा रडत रडत तिच्या मांडीवर डोकं ठेवते. आई, अजून खूप काही बोलायचं होतं ग तुझ्याशी. माझं सगळं दाखवायचं होतं. आई तिच्या केसातून हात फिरवत म्हणते, माझं प्रेम तुला प्रत्येक क्षणी आठवत नाही का? स्वरा डोळे मिटून होकार देते. आई थोडा वेळ शांत बसते आणि म्हणते, स्वप्न लवकर संपतात ग, पण आठवणी कायम राहतात. त्या शब्दातच त्या बॅगेतला प्रकाश मंद व्हायला लागतो आणि स्वरा जागी होते. डोळ्यात पाणी, हृदयात शांतता. ती खिडकी उघडते. सकाळचा नवा उजेड आत येतो. मनात एक वेगळाच नवा प्रकाश. आई भेटली होती खरंच. क्षणभर का होईना, पण तो स्वप्नातला क्षण तिच्या आयुष्यातली एक नवी भेट घेऊन गेला होता. त्या दिवसानंतर स्वराच्या आयुष्यात काहीच बदललेलं तिला जाणवलं. आई कुठे हरवली नव्हती, ती तिच्यात आत कुठेतरी होती. स्वराने आईच्या जुन्या डायऱ्या काढल्या, जुने फोटो पाहिले, प्रत्येक क्षण जपून ठेवू लागली. ती तर सकाळी आईसारखी चहा बनवू लागली. तिच्या फेवरेट जाईचा गजरा केसात माळू लागली. आईचं प्रेम आता एक स्वप्नापुरतं नव्हतं, ते तिच्या रोजच्या जगण्यातून दिसू लागलं. कधी एखादा मंद वाऱ्यात, कधी एक ओळीत, कधी स्वतःच्या हास्यात. आता स्वरा एकटी नव्हती, ती आई सोबत होती. मनाने, आठवणीने, त्या स्वप्नातल्या क्षणाच्या आधाराने. थँक्यू. कथा कशी वाटली नक्कीच कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.